रायगड या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे व शिवसेना ठाकरे गटाकडून आनंद गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली। या लढतीमध्ये आनंद गीते यांचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बारामती या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे व अजित पवार गटाकडून सुनीत्रा पवार यांच्यात ही लढत झाली। या लढतीमध्ये सुप्रिया सुळे या विजयी होतील अशी शक्यता आहे। उस्मानाबाद अर्थात धाराशिव या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार उद्धव ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या गटाकडून अर्चना पाटील यांच्यामध्ये लढत झाली। या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर हे एकतर्फी निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। बुलढाणा या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर व शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांच्यात लढत झाली। या झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे विजयी होतील अशी शक्यता आहे। अकोला महाराष्ट्रात अगदी मोजक्याच लोकसभा मतदारसंघात यावर्षी तिरंगी लढत पाहायला मिळाली। अकोला मतदारसंघात बीजेपीकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली। या तिरंगी झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे विजयी होतील अशी शक्यता आहे। अमरावती मतदारसंघात काँग्रेस पार्टीकडून बळवंत वानखेडे व भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात लढत झाली। झालेल्या या चुरशीच्या लढाईत नवनीत राणा विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे। वर्धा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून रामदास तडस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाकडून अमर काळे यांच्यात लढत झाली। झालेल्या या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस यांचा पराभव होऊन अमर काळे हे विजयी होतील अशी शक्यता आहे। रामटेक या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून श्यामकुमार बर्वे व शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे यांच्यात लढत झाली। झालेल्या या चुरशीच्या लढाईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे यांचं पारडं जड असलेलं पाहायला मिळतं। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी आणि काँग्रेस पक्षाकडून विकास ठाकरे यांच्यात लढत झाली। झालेल्या या एकतर्फी लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले नितीन गडकरी एकतर्फी निवडणूक जिंकतील अशी शक्यता आहे। गोंदिया भंडारा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुनील मेंढे व काँग्रेस पक्षाकडून प्रशांत पडोळे यांच्यात लढत झाली। झालेल्या या लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे विजयी होतील अशी सध्याची स्थिती आहे। गडचिरोली मतदारसंघातून बीजेपीकडून अशोक नेते व काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात लढत झाली। झालेल्या या लढतीमध्ये काँग्रेस पक्षाकडून लढलेले नामदेव किरसान हे विजयी होतील असा अंदाज वर्तवला जातो। चंद्रपूर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली। मात्र चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा धानोरकर निवडून येतील असा अंदाज वर्तवला जातो आहे। यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील तर ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यामध्ये लढत झाली। झालेल्या या लढतीत ठाकरे गटाचे संजय देशमुख हे निवडून येतील अशी शक्यता आहे। बीड महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या या बीड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। मात्र झालेल्या या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी पंकजा मुंडे बाजी मारतील अशी शक्यता आहे। लातूर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुधाकर शृंगारे तर काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव काळगे यांच्यात लढत झाली। झालेल्या या लढतीमध्ये काँग्रेस पक्षाकडून लढत असलेले शिवाजीराव काळगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे। हिंगोली या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कोळीकर
तर ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत झाली. झालेल्या या चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील बाजी मारतील अशी परिस्थिती आहे. नांदेड भारतीय जनता पक्षाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यात लढत झाली. झालेल्या या लढतीमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर हे पुन्हा एकदा विजयी होतील अशी शक्यता आहे. परभणी या मतदारसंघात ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार संजय जाधव तर महायुतीकडून महादेव जानकर हे उभा होते. झालेल्या या लढतीमध्ये अगदी अतितटीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या क्षणी संजय जाधव हे बाजी मारतील अशी परिस्थिती आहे. जालना मतदारसंघात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून उभा असलेले रावसाहेब दानवे व काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्यात लढत झाली. झालेल्या या लढतीत भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे एकतर्फी विजय मिळवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर AIMIM कडून इम्तियाज जलील यांच्यात ही लढत झाली. झालेल्या या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे यावेळेस निवडून येतील अशी शक्यता स्थानिक पातळीवर पाहायला मिळते. सोलापूर काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रणिती शिंदे व भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीमध्ये प्रणिती शिंदे निवडून येतील अशी शक्यता आहे. माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाकडून धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये धैर्यशील मोहिते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता आहे. सांगली या मतदारसंघात सुद्धा तिरंगी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे अपक्ष उभा राहिले. भारतीय जनता पक्षाकडून संजय काका पाटील तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली. झालेल्या या तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सातारा भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून शशिकांतजी शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. झालेल्या या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे शशिकांत शिंदे विजयी होतील अशी शक्यता आहे. कोल्हापूर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून संजय मंडलिक तर काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज यांच्यात लढत झाली. झालेल्या या लढतीत शाहू महाराज विजयी होतील अशी सध्याची स्थिती आहे. हातकणंगले या मतदारसंघाकडून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व ठाकरे गटाचे सत्यजित पाटील अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली. झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा सहज धैर्यशील माने यांना होऊन धैर्यशील माने या मतदारसंघातून निवडून येतील अशी शक्यता आहे. मावळ या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे व ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे अशी सरळ लढत पाहायला मिळाली. झालेल्या या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. पुणे काँग्रेस पक्षाकडून रवींद्र दंगेकर, भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ तर वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी झालेल्या या लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉक्टर अमल कोल्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या पक्षाकडून शिवाजीराव आढळराव यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये अमोल कोल्हे विजयी होतील अशी शक्यता आहे. अहमदनगर दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सुजय विखे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडून निलेश लंके यांना उमेदवारी होती. झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये निलेश लंके बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिर्डी या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचबरोबर वंचितकडून उत्कर्ष रुपवते या देखील या निवडणुकीत उभ्या होत्या. झालेल्या या तिरंगी लढतीत उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे सहज निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार शिवसेना शिंदे गटाकडून हिना गावित, तर काँग्रेस पक्षाकडून गोपाल पाडवी या मतदारसंघात उभे होते. झालेल्या या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या हिना गावित निवडून येतील अशी शक्यता आहे. धुळे भारतीय जनता पक्षाकडून सुभाष भामरे, तर काँग्रेस पक्षाकडून शोभा बच्चाव यावेळेस या लोकसभा मैदानात होत्या. झालेल्या या लढतीत भारतीय जनता पक्षाचे सुभाष भामरे विजयी होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. जळगाव या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात उभे होते करण पवार. झालेल्या या लढतीमध्ये ठाकरे गटाचे करण पवार यांच्या विजयाची चिन्ह जास्त दिसून येत आहेत. रावेर या मतदारसंघातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाकडून श्रीराम पाटील हे मैदानात होते. या लढतीत रक्षा खडसे या निवडून येतील असा अंदाज सर्वानुमते व्यक्त होत आहे. दिंडोरी या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून भारती पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाकडून भास्कर बगरे मैदानात होते. झालेल्या या चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे भास्कर बगरे हे निवडून येतील असा अंदाज व्यक्त होत आहे. नाशिक या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे, तर ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे मैदानात होते. झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे बाजी मारतील अशी सध्याची स्थिती आहे. उत्तर मुंबई या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पियुष गोयल, तर काँग्रेसकडून भूषण पाटील मैदानात होते. झालेल्या या लढतीमध्ये पियुष गोयल सहज निवडून येतील अशी सध्याची स्थिती आहे. उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर, तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर मैदानात होते. झालेल्या या लढतीत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्या विजयाची चिन्ह जास्त आहेत. उत्तर पूर्व ईशान्य मुंबई या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून मिहीर कोटेचा, तर ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. झालेल्या या लढतीमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जाते. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल निकम व काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली. यामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी होतील अशी शक्यता आहे. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल देसाई व शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत झाली. झालेल्या या लढतीमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई निवडून येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. दक्षिण मुंबई म्हणून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे उभे होते. झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाकडून उभा असलेले अरविंद सावंत विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो. रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाकडे देखील अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून नारायण राणे व ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे निवडणुकीला समोर होते. झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये विनायक राऊत हेच बाजी मारतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होतो. पालघर या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून हेमंत सावरा, तर ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांच्यात लढत झाली. झालेल्या या लढतीत ठाकरे गटाच्या भारती कांबडी या विजयी होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. भिवंडी या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून कपिल पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून सुरेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या लढतीत सुरेश म्हात्रे हे निवडून येतील अशी शक्यता आहे. कल्याण या मतदारसंघातून शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे, तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. झालेल्या या चुरशीच्या लढतीत श्रीकांत शिंदे निवडून येतील असं म्हटलं जात आहे.
शेवटचा मतदारसंघ ठाणे या मतदारसंघातून शिंदे गटाकडून नरेश म्हस्के तर ठाकरे गटाकडून राजन विचारे यांच्यात लढत झालेल्या या लढतीमध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे निवडून येतील असा अंदाज व्यक्त होत आहे.